मित्र शिवा काशीन ह्या कादंबरीचं अभिवाचन केलं. ह्या कादंबरीमध्ये पन्हाळगडापासून शिवाजी महाराजांची सुटका करत असताना शिवा काशीन ह्यांनी केलेली मदत, त्यांची शौर्यगाथा आणि त्यांच्या लहानपणापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंतचा जो कालखंड आहे, त्या कालखंडाचं पूर्ण वर्णन ह्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. आपण कालच बघितलं, की शिवा काशीन त्यानंतर देवाजी कदम, हिराजी पाटील हे त्यावेळेला शिलेदहार म्हणून किल्ल्याची चाकरी करत असायचे. आणि चाकरी करत असताना मोघल सत्ता म्हणजेच जे इस्लामी जे होते, ते मिराज राजा आपल्या हिंदू हिंदू महिलांवरती कशा पद्धतीने अत्याचार करत होते. कर वसुलीमध्ये आपल्या गावातील कर वसुलीसाठी महिलांना, तिथल्या मुलींना त्या गडावरती घेऊन जात होते आणि त्यांच्यावरती अत्याचार करत होते. हे आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं. त्याच्यामध्ये या ठिकाणी देवाजी कदम आणि शिवा काशीन यांची झालेली चर्चा आपण शेवटच्या सत्रामध्ये अनुभवली, की त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने पूर्ण आखणी करून ह्या पन्हाळगडाला जिंकण्यासाठी, ह्या पन्हाळगड आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी कशा पद्धतीने आखणी केलेली आहे, ह्याचं सुरेख असं वर्णन त्या ठिकाणी शिवाने आपल्या आपला जो मित्र आहे देवा ह्याला सांगितलेलं आहे. आणि त्या तळ्याजवळ ते बसलेले आहेत आणि ती चर्चा करत आहेत आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी एक सेवक येऊन आपल्या शिवाला आवाज देतोय. इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. आपण पुढचं दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. दुसरा दिवस म्हणजेच 21 सप्टेंबर 1659 ची सकाळ. सूर्याच्या उगवण्याची चाहूल लागताच पाखरांनी किलबिलाट सुरू केला. काळोख सरला आणि निळेशार आभाळ मोकळे झाले. आज ढग नव्हते, अगदी निरभ्र आकाश. रात्री तलावाकाठच्या त्या खडकावरच शिवा झोपी गेला होता. पाखराच्या मधुर चिवचिवाटाने त्याची झोपमोड झाली. त्याने डोळे किलकिले केले. तो उठला. कांबळ बाजूला ठेवून तो तलावाच्या गुडघ्यापर्यंत पाण्यात उतरला. शीतल पाणी चेहऱ्यावर मारून त्याने चुडी भरली. हात धुतले आणि आपल्या उपरण्याला तोंड पुसत तो पाण्यातून बाहेर निघाला. तितक्यात एक पहारेकरी त्यांच्याकडे धावत आला. "अरे, इथेस होय तू? किल्ल्यात सगळीकडे शोधलं तुला." शिवाने कांबळ अंगावर लपेटून लपेटून घेत त्या पहाऱ्याकडे पाहिलं आणि तो पहारेकरी पुढे बोलू लागला. "तुला सुभेदारानं बोलवलंय हजामत करायला." शिवाने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं, निराश होऊन प्रतिक्रिया दिली. "आलोच. पूर्वजांच्या कर्माची फळं भोगायलाच पाहिजेत." शिवाला या कामात अजिबात रुची नव्हती. पण पिढीजात काम होते. तो त्याशिवाय दुसरे काही करूही शकत नव्हता. किल्ल्यातल्या अधिकाऱ्यांचे केस कर्तन करणे हे आपल्या पूर्वजांनी त्यांच्या वंशावर एक प्रकारे जबरदस्तीत सोपवलेले काम वाटते. त्याने आपली छोटी थैली खडकावरून उचलली, खांद्यावर टांगली आणि तो त्या पहारेकऱ्यांच्या मागून चालू लागला. चमकदार पोलादी आरशात आपला चेहरा पाहत शेख मिरान म्हणाला, "दाढी को और नुकली करो." "जी सरकार." शिवा म्हणाला. शिवा नृत्य मंडळातील मिरांच्या कक्षात त्यांच्या दाढीला आकार द्यायला आला होता. त्याने बारीक दात्यांच्या फणीने त्यांच्या दाढीचे केस सरळ केले आणि मग कात्रीने तो त्याच्या दाढीला आणखी टोकदार बनवू लागला. मीरांच्या दाढीला आकार देताना शिवाला अस्वस्थ वाटत होते. त्याला त्या कक्षातून लगेच बाहेर पडावेसे वाटत होते. कारण बिछाणावर त्या दोन मुली निर्वस्त्रपणे पडल्या होत्या. त्यातली एक मुलगी बेशुद्ध होती, तर एक वेदनेने कण्हत होती. त्या दोघींचे चेहरे सुजलेले होते. त्यांच्या अंगावर काळे निळे व्रण उमटले होते. मीरांनी रात्रभर त्यांना मारहाण करत त्यांच्यावर अत्याचार केला होता. शिवा आपली नजर त्या मुलींकडे जाणार नाही
याचा आटोकाट प्रयत्न करत होता. शेख मीरांच्या त्या लक्षात आले. त्याने हात उंचावत त्याला थांबवायला सांगितले. मग तो खुर्चीवरून उठला आणि मुद्दाम त्या पलंगावर जाऊन बसला, त्या मुलींजवळ. "अब करो काम." शिवाकडे रोखून पाहत मीरान म्हणाला, "जी हुजूर." शिवा खाली मान घालूनच पुढे गेला, पण तरीही त्या मुली त्याच्या दृष्टीत पडत होत्या. "क्या हुआ?" उभया उंचावत मीराने विचारले. "कुछ नहीं." शिवाने मान हलवली. "तो फिर रुके क्यों हो? दाढी बनाओ." "जी सरकार." त्याने होकारात्मक मान हलवली आणि तन्मूलपणे मीरांच्या दाढीला आकार देऊ लागला. मीरान घरातल्या घरात हसू लागला, पण नंतर त्याला हसू रोखेना. त्याने हात वर करून शिवाला थांबायला सांगितले आणि मग तो मूळ मोकळे मन मोकळेपणाने हसला. बराच वेळ तो हसत राहिला. हसून हसून त्याच्या डोळ्यात पाणी आले. हसतच तो बडबडत होता. "काफी वफादार होते हो तुम, काफिर लोग." ठसके देत तू वेळ लागल्यासारखा हसतच राहिला. शिवा नजर खाली झुकून शांतपणे उभा होता. त्यांचे अंतर्मन क्रोधाने उफाळून येत होते. त्याने उजव्या हाताची मूठ घट्ट आवळली. त्याच्या त्या मुठीत कात्री होती. कात्रीचे टोक बाहेर होते. जणू एखादा सुरा पकडावा तसा पवित्रा त्याने हाती घेतला होता. त्याच्या शरीरातली सारी ऊर्जा एका हातात उतरल्याने त्याच्या त्या हाताच्या शिरा फुगल्या होत्या. त्याचे अंतर्मन क्रोधाने पेटून उठले होते. देवाजीला त्याने केलेले उपदेश तो स्वतःच विसरू लागला. तो त्याचा संयम गमावू लागला होता. त्याच्या माथ्यावरच्या केसातून आलेला घामाचा ओघळ कपारावरून खाली निथळला. त्याच्या डाव्या भुवयामधून निसटून तो थेंब त्याच्या डोळ्यासमोरून खाली कोसळला. त्याची नजर स्थिर होती, अगदी निर्विकार. अंतर्मनात उसळलेला तो त्याच्या डोळ्यात मात्र दिसत नव्हता. अतिशय गूढपणे त्याने आपल्या चेहऱ्यावरील भाव लपवले होते. आपल्या चेहऱ्यावरील भाव उघड करून त्याला मीरानला सावध होण्याची संधी द्यायची नव्हती. तो एकाच जागी उभा होता. त्याच्या उजव्या कानाजवळची नस उडताना दिसत होती. त्याचे कान एकाच आवाजाकडे रोखले गेले होते. राक्षसी हास्याचा आवाज. एखाद्याची खिल्ली उडवल्यावर कुत्सित आविर्भावाने पण मोठ्याने एकासारखे कोणी हसत राहते, तसेच मीरांचे ते हास्य होते. शिवाला त्याचे ते हसणे वेदना देत होते. त्याने आपला निर्णय ठाम केला. त्याला मीरांचे हसणे संपवायचे होते, कायम. त्याने त्याच्याकडे रोखून पाहण्याचा प्रयत्न केला. धमन्यांमध्ये उसळलेल्या संतापामुळे आणि सुन्न झालेल्या डोक्यामुळे त्याच्या डोक्यावर झापड बसली होती. तो त्याचा समोरच उभा होता, पण तरीही त्याचा निरंतर हसणारा चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता. त्याने सर्वांग आता तापू लागले होते. ते सूक्ष्मपणे थरथरत होते. आपल्या कानातून वाफा निघू लागल्याचे त्याला जाणवू लागले होते. त्याचा तो क्रोध परम आणि पोचला होता. त्याला फक्त मीरांचा अंत हवा होता. बस. हातातला कात्रीचा एक वार त्याच्या गळ्यावर आणि त्याचे राक्षसी हास्य कायमचे बंद. कात्रीवरची पकड आणखी घट्ट करून उभे झाला. त्या कक्षाचे दार उघडले गेले. शिवाने झटकन स्वतःला सावरले. मीरांचा सगळ्यात विश्वासू अधिकारी सिद्धी मुस्ताक आणि दारातूनच मुजरा केला आणि तो म्हणाला, "हुजूर, मुल्ला ज़हूर अल-अरब बिन मुल्ला ज़ुहैरी किले पर पहुंच चुके हैं। जल्द वो आपसे मुलाकात करेंगे। उनके साथ दिलावर खान गाजी भी हैं." मुल्ला हजूरचे आणि दिलावर गाजीचे नाव ऐकून मीरांची भावमुद्रा प्रसन्न झाली. सलतनीत प्रसिद्ध होण्यासाठी आणि आपण अधिक धार्मिक आहोत हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्याने मुल्ला झहूरला नोरसपुरातून बोलावून घेतले होते. कारण मुल्ला झहूर हा आदिलशाहीतल्या मुसलमानात एकेकाळचा सगळ्यात सन्माननीय आणि धर्मार्थ मौलाना म्हणजे नसरुल्लाह हसन याचा प्रिय शिष्य होता. मुल्ला झहूरने मौलाना
नसरुल्लाने निवडलेल्या एका गुलाम मुलाचे संगोपन करून त्याला मधबचा रक्षक बनवले होते. काही मजहबी मोहिमांमध्ये यश मिळवल्यावर आणि अनेक हिंदूंना मुसलमान बनवल्यावर त्या मुलाला नाव देण्यात आले होते, दिलावर खान गाजी. मीराने त्या अधिकाऱ्याला आदेश दिले, मेरे महल में उनकी बेहतरीन मेहमानदारी की जाए. जी मुद्रा करून तो अधिकारी निघून गेला. त्यानंतर मीराने आपल्या चेहऱ्यावरील हास्य अबाधित राखत शिवाकडे पाहिले आणि म्हटले, लवकर संपव काम, मला मेहमानांना भेटायला जायचं आहे. शिवाने होकारातून मान हलवली आणि तो पुन्हा मीरांच्या गाडीला आकार देऊ लागला. आता शिवाने आपल्या क्रोधावर आवर घातला होता, भविष्यातल्या त्या महान योजनेसाठी. त्याला ठाऊक होते तो स्वतःच त्या योजनेसाठी किती महत्वाचा आहे ते. त्यामुळे स्वतःचे प्राण वाचून ठेवणे यावेळी महत्वाचे होते. तो त्या किल्ल्यावरचा सगळ्यात धाडशी माणूस होता. त्याच्या हृदयात सुरत्व बालपणापासूनच उफाळून वाहत होते. थोडा आपण भूतकाळाकडे जातोय. भूतकाळ 17 वर्षापूर्वी म्हणजे सन 1642. 10 वर्षाच्या शिवा वेगाने धावत गेला आणि टेकडीचा एक उंच कडा चढू लागला. शाचीतून हुकार फरत एकेका दगडावर विचारपूर्वक पाय ठेवत तो सावधगिरीने वर जात होता. वाघजाई देवळाच्या मागच्या बाजूला असलेला तो कडा अतिशय उंच, निमुळता आणि अवघड होता. शिवाय त्या कड्याची माती ठिसूळ असल्याने त्यात अडकलेले दगड आधारासाठी पकडल्यावर ते कधी मातीतून निसटतील याची शाश्वती नव्हती. पण शिवाला त्याची फिकर नव्हती. त्याच्या 4 मित्रांनी पैज लावली होती की जो कोणी तो कडा चढून वर जाईल त्याला त्या चौघांचा सरदार म्हणून निवडण्यात येईल. अंगात सदैव धाडस प्रवाहित असलेल्या शिवाला सरदार बनण्याची ती संधी सोडायची नव्हती. त्याने ती पैज स्वीकारली. त्याच्या सगळ्यात सवंगड्याने देखील कडा चढण्याचा प्रयत्न केला, पण थोडक्यात त्यांनी माघार घेतली. शिवा मात्र अर्धा कडा चढून वर गेला होता. त्याने एका दगडावर पाय ठेवला, पण त्याच्या पायाचे वजन पडताच तो दगड घसरला. शिवाचा तोल जाणारच होता, पण त्याने स्वतःला सावरले. त्याने एक कपारीत हात अडकवला आणि तो आणखी वर सरकवला. त्याचे सवंगडी टाळ्या पिटत होते. शिवा, शाब्बास, शाब्बास, अर्धावर पोचलाय तू, जा आणखी वर, जा आणखी वर. त्याचे सवंगडी त्याला प्रोत्साहन देत होते. शाब्बास शिवा, तुझ्या वयाला देवाजीला जाऊन आम्ही सांगू की तू सगळ्यात बाबतीत त्याच्यापेक्षा उजवा आहेस. एक सवंगडी म्हणाला. त्याच्या मुखातून बाहेर पडलेले देवाजीचे नाव ऐकताच चढता चढता शिवा थांबला. एक दीर्घ श्वास घेतला आणि क्रोधाने गुरकावत आणखीन जोमाने चढू लागला. चढताना तो घसरत होता, पण स्वतःला लगेच सावरून जिद्दीने चढाई करत होता. सूर्य माथ्यावर आला. तो प्रचंड घामाघूम झाला होता. त्याच्या ओलेतुंब कपड्यांना आणि हातांना माती चिकटली होती. त्याच्या सवंगड्यांचे निरंतर प्रोत्साहन देणे सुरूच होते. अर्ध्यापेक्षा जास्त कडा सर केल्यावर शिवाने एका दगडाला पकडून स्वतःचे शरीर वर ढकलले. त्यावेळी अचानक तो दगड त्याच्या कड्यातून सुटला. आता मात्र शिवाला तो सांभाळता आला नाही. तो घसरला. आई! तो मोठ्याने ओरडला. घसरला त्याने हाताला लागलेले तो दगड पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो दगड त्याला अडवू शकलेले नाही. ते सुद्धा मातीतून सुटून त्याच्या सोबत घरळत गेले. त्याचे अंग खचडत होते. तो ओरडत होता, विव्हळत होता, सावरण्यासाठी झटत होता, पण काहीही उपयोग झाला नाही. तो वेगाने घनघळत खाली आला. त्याचे मित्र मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत होते. मी काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. शिवा, सावर, अरे शिवा, सावर, ते ओरडत होते. शिवा वेगाने खाली पडला आणि जोराने एका दगडावर त्याचे डोके आपटले गेले. तो रक्तबंबाळ झाला. त्याची सवंगडी भीतीने थरथरू लागले. मेला, शिवा मेला, पळा, भूत म्हणून येईल तो, पळा, ओरडत ते गावाकडे पळत सुटले.
शिवा बेशुद्ध अवस्थेत त्या दगडामध्ये अडकून राहिला होता. एकटाच. सूर्य त्याच्याकडे दयनीय नजरेने बघत हळूहळू पश्चिमेच्या वाटेवर चालू लागला होता. तोही थांबला नाही. झाडाची सावली सरकू लागली होती. आकाशात वाहणारे शुभ्र ढग वेगाने धावत होते. त्यांना त्या लहानग्या आणि जखमी शिवाकडे पाहण्याची उसंत देखील नव्हती. आणखी एक धाडसी मुलगा, जो त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा काहीसा निराळा होता. त्याच्या अंगी शौर्य होते, बुद्धिमत्ता होती, विलक्षण असे नेतृत्व गुण होते. आदिलशाहीतील एक पराक्रमी योद्धा शहाजीराजे भोसले यांचा तो धाकटा पुत्र शिवराजे. काळात करताना 12 वर्षाच्या शिवराजांचा पाय घसरल्याने त्यांनी लगबगीने एक दगड फेकला. स्वतःला सावरले, पण तरीही खरचटून खांद्यावर त्याचा अंगरखा फाटला. त्या शुभ्र अंगरख्यावर लगे रक्ताचा लाल डाग उमटला. पण शिवबा थांबले नाही. त्यांनी त्या कड्यातून निघालेले वडाचे रोपटे पकडले आणि आपले शरीर वर ढकलले. शिवबाराजे बंगळुराच्या वेशीबाहेर असलेल्या डोंगराच्या एका कड्यावर चढत होते. डोंगर चढणे हा शिवबांचा आवडता खेळ होता. बंगळुरात आल्यापासून ते त्यांच्या काही सवंगड्यासोबत हाच खेळ खेळत होते. यामुळे शारीरिक व्यायामासोबतच धाडसी वृत्ती देखील बळकटीच मिळत असे. शिवबाराजांना सवंगडी बनवायला फारसा वेळ लागत नसे. ते अगदी सामान्य रयतेच्या मुलांनाही आपल्या सोबत खेळायला घेत असत. तसे बंगळुरात त्यांचे दोन खास मित्र बनले होते. ते म्हणजे सरदार रणउद्दौला खानाचा मुलगा रहिमत आणि कान्होजी देधियाचा मुलगा बाजी. शिवाराजांच्या पाठोपाठ रहिमत सुद्धा कड्यावर चढत होता. रहिमतची काया कृष्णवर्णीय, त्याच्या डोक्यावर कुरळी काळे केस होते. तो हत्ती वंशाचा होता. शिवाच्या जखमेतून होणाऱ्या रक्तस्रावामुळे त्याच्या पाठीवर एक लालसर ओघळ उमटला. त्या ओघळातील रक्ताचा एक थेंब रहिमतच्या गाळावर पडला. त्याने चढता चढता थांबून उजव्या हाताच्या बोटाने तो थेंब पुसून बोट समोरून धरले आणि वर शिवबाराजाकडे पाहिले. शिवबाराजाचे वेगाने चढत होते. त्या जखमेला ते जुमानत नव्हते. हीच तर त्याची वीरता होती. संकटांना लाथावून लक्ष गाठण्यासाठीची असलेली भूक. आपला आवाज शिवबापर्यंत पोहोचवावा म्हणून जरा मोठ्यानेच रहिमत म्हणाला, शिवराजे, तुम्ही जखमी झाला आहात. बरच रक्त वाहतंय. शिवबाने थांबून मान वळवून खाली रहिमतकडे पाहिले. काळजी करू नकोस, काळजी करू नकोस रहिमत, आम्हास ठाव आहे. थोडे आणखी वर चढून शिवबाने पुन्हा खाली रहिमतकडे झुकून पाहिले आणि म्हटले, एक गोष्ट नेहमी ध्यानात असू दे. जो जखमांना आणि रक्ताला भ्यायला तो योद्धा नाही. रेमनने स्मित करत सहमतीदर्शक मान हलवली. सही कहा. आणि तो पुन्हा कडात चढू लागला. त्याच्या मागून बाजी जेने सुद्धा चढत होता आणि त्यांच्या मागून इतर सवंगडी. शिवबाराजे वेगाने चढाई करत त्या कड्याच्या शिखराजवळ पोहोचले. मग एक कपारीत पाय अडकवून त्याने आपले शरीर वर फेकले. ते शिखरावर पोहोचले. आकाशाकडे चेहरा करून ते जमिनीवरच पडून राहिले. धुक्यात घुसणारी गुलाबी हवा आणि त्यांच्या अंगाला स्पर्शून जात होती. एवढी मोठी चढाई फार वेगाने चढल्यामुळे त्यांच्या श्वासांचा वेग वाढला होता. ते मोठ्या मोठ्याने श्वास घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद होता. काही क्षणात श्वास किंचित नियंत्रणात आला. मग त्यांनी जमिनीवर पडूनच आपल्या दोन्ही हातांच्या मुठी घट्ट बंद करून एक विजयी आरोळी ठोकली. याहा, कडा सर झाला. त्यांच्या पाठोपाठ रहमत आणि बाजी देखील कडा चढून वर आले. निंबापूर पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेले छोटेसे गाव. सूर्य अस्ताजली गेला होता. त्या छोट्याशा गावातल्या घरांच्या बाहेर लटकवलेल्या मशालीच्या ज्वाला वाऱ्यावर हेलकावत होत्या. मशालीचा धूर धुक्यासारखा
ते सारे गावकरी जमले होते. त्याच्या सगळ्यांचे चेहरे पडलेले होते. दुःख, भावभावना त्याच्या चेहऱ्यावर झोळत होत्या. त्या घरातून ऐकून येणारा एक स्त्रीचा आक्रोश त्या सगळ्यांच्या काळजाला भेदत होता. ते सारे तिच्या दुःखात सहभागी झाले होते. ती मोठ्या मोठ्याने रडत होती. रडताना बोलत होती, "शिवा, माझा बाळा उठ ना शिवा, तुझ्या आईचे बोल ना. बोल शिवा, उठ शिवा." तिचे ते मन हेलावून टाकणारे बोलणे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. काही वेळापूर्वी मेंढ्या चरण्यासाठी गेलेल्या एका धनगराला दगडांमध्ये शिवा निश्चित पडलेला दिसला होता. शिवाला त्याच्या घरात बाजेवर टांगलेले होते. त्याची आई आणि त्याची दोन्ही भावंडे एकसारखी टाहो फोडत होती. गावातल्या स्त्रिया त्याची समजूत काढत होत्या. "काही होणार नाही शिवाला," एक स्त्री म्हणाली. "तू कोणाचं वाईट केलं नाहीस, मग देव तुझं का वाईट करे?" "काशा वैदूला बोलवायला गेलाय माधोबा. त्यांच्या औषधानं ठीक होईल तो. नको काळजी करूस." आणखी एका स्त्रीने शिवाच्या आईचा हात धरून तिच्या पाठीवरून दुसरा हात फिरवत सांत्वन केली. तेवढ्यात एक रानटी फुलाचा तीव्र सुगंध सगळीकडे पसरला. जणू काशा वेदू जवळच आल्याची सूचना त्या सुगंधाने दिली होती. त्यांच्या झोळीतल्या फुलांचा तो सुगंध होता. त्या खोलीतल्या स्त्रियांनी लगेच आपल्या डोक्यावरून पदर घेतले आणि त्यामागे सरकल्या. भिंतीला टेकून बसल्या. त्यांनी काशावेदूसाठी मोकळी जागा सोडली होती. काशावेदू हा एक अवलिया होता. म्हसाई पठाराजवळच्या एका खोल आणि अवघड दरीत त्यांचे वास्तव्य होते. तो मूळचा कुठला हे कुणालाही ठाऊक नव्हते. 90 वर्षापूर्वी म्हसाईच्या देवाजवळ तो लोकांचा पहिल्यांदा दिसला होता. त्यावेळी त्याचे वय 15 वर्ष इतके होते आणि आता तो 105 वर्षाचा होता. तो एक अघोरी होता. तसेच तो भविष्यद्रष्टा आणि आयुर्वेद शास्त्राचा तज्ञही होता. त्याची नजर इतकी घातक होती की त्याच्या जवळपास एखादा हिंस्र पशुही कधी फिरकत नसे. माणसापासूनही तो सदैव लांब राहत असे. निबिड जंगलात दरीतल्या गुफेत अघोरी तपस्या करणे, औषधी वनस्पतीच्या जनावरांवर प्रयोग करणे आणि त्यापासून औषध तयार करणे ही कामे तो करायचा. पंचक्रोशीतल्या लोकांना एखाद्या मोठ्या आजाराने ग्रासले की लोक त्याच्याकडे औषधीची मागणी करायला माधोबा कदमांना पाठवत असत. त्याचे कारण म्हणजे काशा वेदूशी बोलण्याची परवानगी फक्त माधोबा कदमांनाच होती. त्यांच्या व्यतिरिक्त काशा वेदू कुणाशीही संभाषण करत नसे. इतर वेळी तो माधोबांकडे औषधे पाठवून देत असे, पण लहान मुलांच्या उपचारासाठी तो स्वतः गावात येत असे. कदाचित लहान मुलांमध्ये तो ईश्वराला शोधत असावा आणि त्याची सेवा थेट ईश्वराची सेवा असा त्याचा विचार असावा. हा फक्त तर्क, सत्य काशा वैदूलाच ठाऊक होते. तो अघोरी जेव्हाही गावात येई तेव्हा अचानक कावळ्यांचा आरडाओरड सुरू होत असे. ते जंगलातून त्याच्या मागोमाग उडत येत असत. ते कावळे जणू त्याची फौजच होती. नुसते कावळेच नाही, तर मोठी गिधाडे सुद्धा त्याचा मागोवा घेत गावात प्रवेश करत असत. उंच झाडावर बसून ते काशावर लक्ष ठेवून असत. त्याने शिवाच्या घरात पाय ठेवला. त्याच्या उजव्या पायात अस्वलाच्या केसांपासून बनवलेल्या केसारीत एक घुंगरू ओवला होता. त्या घुंगरूचा आवाज झाला, छन छन. तो पुढे चालत येत होता. बाहेर कावळ्यांचा कर्णकर्कश आवाज सुरूच होता. त्याच्या खांद्यावरील झोळीतला सुगंध नाकात घुसून सगळ्यांच्या मेंदूला एक तरतरी देत होता. स्त्रियांची आपली दृष्टी खाली वळवली. त्याच्या चेहऱ्याकडे कुणी कधीही बघू शकत नसे. जी स्त्री त्यांचा चेहरा बघत असे तिला निश्चितच भीतीने वेळ लागत असे, कारण तो फार विद्रूप आणि भयावह दिसत असे. त्याने अनेक अघोरी यज्ञांमध्ये आपल्या चेहऱ्यावरच्या त्वचेतील रक्त टाकले होते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर असंख्य चिरा पडल्या होत्या. त्याचे डोळे सोनेरी आणि खोल गेलेले होते. डोक्यावर पांढऱ्या केशाच्या जटा पसरल्या होत्या. डोळ्याखाली काळे गोलाकार डाग होते.
त्यामुळे तो अधिकच भयावह भासत असे. त्याच्या हातात बांबूची काठी होती. तिला वरच्या बाजूला मागली दंडाचे हाड बांधले होते आणि त्यावर एक कमी वयाच्या बैलाची झोपडी होती. बैलाची आखोडी शिंगे दोन्ही बाजूला वळली होती. त्याच्या गळ्यात सापाच्या मणक्यासारख्या माळा होत्या. सर्वांगावर भस्म लेपले होते. तो घरात आल्यावर त्याने एकवार गोलाकार नजर फिरवली. बघा, पोरग कसं पडलंय. माधवाने आपला उजवा हात शिवाच्या बाजेकडे ताणत म्हटले. माधवा कदमने निंबापूरचे शेजारील गाव इब्राहिमपूरचे एक वयस्कर आणि सगळ्यांच्या ओळखीचे गृहस्थ होते. ते गावात सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव पुढे असायचे. माधवांनी त्यांच्या तरुण वयात आदिलशाहीसाठी घोळ दलात सेवा दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावरच्या जखमा आज सुद्धा त्यांनी युद्धांमध्ये गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष देत होती. काशावेधूंनी आपली नजर शिवावर खेळवली. हळूच पाऊल टाकत तो शिवाच्या बाजूकडे गेला. चालताना त्याचे कुबड निघालेले दिसत होते. त्याची त्वचा पूर्णपणे हाडांचा चिकटली होती. डोळे खोल गेले होते, पण वयाची 100 पार केल्यावर देखील त्याची दृष्टी अजूनही उत्तम होती. त्याच्या शरीरात अनोखी ऊर्जा होती. घशातून लांडग्यासारख्या गुरगुरण्याचा आवाज काढून डोळे मोठे करून त्याने शिवाचा चेहरा पाहिला. त्याच्या डोक्याच्या जखमांना हात लावून त्याने शिवाचे रक्त आपल्या बोटावर घेतले. ते बोट स्वतःच्या नाकाजवळ नेणे आणि हुंकले. ताजं रक्त आहे, म्हणजे मुलगा अजून जिवंत आहे. तो बरगडला. आपली झोळी खांद्यावरून काढत त्याने खाली ठेवली. मग त्याने थोडे आणखी झुकून शिवाचा हात पकडला. तो त्याची नाडी तपासत होता. शिवाचे हृदय अतिसूक्ष्मपणे धडधडत होते. पण लवकरच मरणार असं वाटतंय, तो म्हणाला. काशावेदू आपल्या अघोर धर्माप्रमाणे रोखटोक सत्य बोलून गेला. पण शिवाची आई ते सत्य झेलू शकली नाही. तिच्या कानावर काशावेदूचे शब्द पडताच तिने पदर तोंडाला लावून धरत हंबरडाच सोडला. काशावेदूने शिवाचा हात सोडला तेव्हा अचानक त्याचे लक्ष शिवाच्या तळ हाताच्या पंजाकडे गेले. त्याला त्याच्या पंजामध्ये काहीतरी दिसले. ते बघून त्याच्या भुवया काशीचा वक्र झाल्या. डोळेही मोठे झाले. आपले गुडघे जमिनीवर टेकवत त्याने पुन्हा शिवाचा हात पकडला आणि पंजा आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ नेला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. माधव स्तब्ध होऊन त्याच्या त्या हालचालीकडे पाहत होता. काशावेदू आपली नजर शिवाच्या तळ हातावर खिळखून ठेवतच पुटपटला. कदाचित मी चुकलो आहे. हा इतकाच मरणार नाही. याच्या हाताच्या रेषा काहीतरी वेगळं सांगत आहेत. याचा मृत्यू कमी वयात होणार नाही हे निश्चित, पण इतक्यातही लवकर नाही. हा मरणार, पण कीर्ती रूपानं हजारो वर्ष जिवंत राहणार. हा कुणाच्या तरी काळाला आपला काळ बनवणार. काशावेदू हळूहळू हसू लागला आणि हसत बरगडू लागला. तो येणार, तो येणार. एक शक्तिशाली राजा इथे येणार. मृत्यूला पराभूत करून तू इथं या धर्तीवर पाय ठेवणार आणि पुन्हा एकदा मृत्यू त्याच्या पुढे उभा राहणार. त्यावेळी हा आपल्या छातीची ढाल बनवून त्या राजाचे प्राण वाचवणार. हा त्याच्यासाठीच जन्मला आहे. त्या राजाच्या रक्षणासाठीच हा आला आहे. हा त्या राजाचा सूर्य कवच आहे. काशावेदूच्या आश्चर्यकारक विधानाने सगळ्यांनी गोंधळत होते. माधोबाने अधिक खुलासा मिळावा या अपेक्षेने विचारले, आणि तो राजा कोण असेल? त्याचे नाव काय? शिवाचा हात खाली ठेवत काशावेदूने माधोबाकडे पाहिले नाही. काय माहित? पण मला इतकं नक्की कळतंय की मला या मुलाला आयुष्य द्यायचंय. याच्या वेदना दूर करायच्या आहेत. काशावेदी पुढे झाला आणि त्याने आपल्या झोळीतून कापूस काढून शिवाच्या जखमा व्यवस्थित पुसून काढल्या. त्यानंतर लाकडी खलबत्ता काढला आणि त्यात कुटकुटी या वनस्पतीची पाने टाकून कुटली. त्याचा रस त्याने त्याच्या जखमावर टाकला. मग त्याच्यावर हळदीचा लेप लावून त्याने त्याच्या जखमा सुती कापडाने बांधल्या.
आपल्या अंगावरचे भस्म हातात घेऊन तो काही मंत्र पुटपुटला आणि त्याने शिवाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. हा उठणार, नक्की उठणार, नक्की उठणार. बरं काशा वेळी उठला आणि आपल्या पायातल्या घुंगराचा आवाज करत कुबड काढून काठीवर तोल टाकत सावकाशपणे चालू लागला. माधोबाने एक वार शिवाकडे पाहिले आणि मग तोही वेदूच्या मागोमागे बाहेर पडला. सगळ्या स्त्रियांनी जमिनीला स्पर्शून काशा वैदूच्या पाठमोऱ्या आकृतीला नमस्कार केला. शिवाची आई खाटेकडे सरकली. तिने शिवाच्या गालावर हात फिरवला आणि खाटेवर डोके टेकूनच ती रडू लागली. शिवा, माझ्या लेकरा रे, माझ्या शिवा. आपण इथे थांबतोय. ह्याचा पुढचा भाग, आपला तिसरा भाग आपण उद्याच्या ह्याच वेळेमध्ये 8 वाजता आपण घेणार आहोत. सर्वांना नमस्कार.